नमस्कार फ्रेंड, हा आहे माझ्या पिल्लूचा नवीन डब्बा जो त्याने स्वतः सिलेक्ट केला आणि मलाही प्रचंड आवडला. आणि हा डब्बा बघू शकता, नाश्ता आणि जेवण दोन्ही भरलं यात. पण त्यातलं तुम्हाला खरं सांगू, निम्म्याच्या वर जे आहे ते रिटर्न येतं घरी. हे बघा, इथे डोसा आहे. मी डोस्याबरोबर बटाट्याची पातळ भाजी, म्हणजे बेंगलोरमध्ये फेमस आहे, त्याला सागू असे म्हणतात, तेही बनवले होते. पण त्यांनी सांगितले मला जस्ट प्लेन डोसा हवा आहे. मग मी एकदम छोटासा आणि असा थोडा सॉफ्ट टाईप डोसा बनवला आहे. इथे ठेवले काकडी, इथे ठेवले गाजर, इथे ठेवले केळं देखील. तो आहे ना, जे गावठी केळे असतात ना, ते तितकंच खातो आणि तेही एकच द्यावं लागतं त्याला. जास्त दिलं की तसंच रिटर्न घेऊन येतो. आणि असं आहे, त्याचे खूप हट्ट आहे आणि जास्त काहीच खात नाही. काय करावं मला समजत नाही. तुमच्याकडे काय आयडिया असेल तर नक्कीच कळवा. आणि इथे बघू शकता, मी त्याच्या आवडीची आणि त्याला ज्या पद्धतीची आवडती ना तशी मी अशी भेंड्याची भाजी आणि पोळ्या केलेल्या आहे, हे ठेवलं आहे. मला तर आज वाटतं आहे की त्यातलं तेवढंच खपणार आणि हे असंच्या असं घरी येणार आहे. पण तरी ते घरी आलं तरी मी ते वेस्ट करत नाही. त्याला समजावून सांगते की असं वेस्ट करायचं नसतं म्हणून. आणि ते आलेलं जे अन्न आहे ते मी स्वतः खाते, कारण अन्न कधीही वाया घालू नये, ही आपली भारतीय संस्कृती आहे. डब्बा बघू शकता किती सुंदर आहे. डीमार्टमध्ये हा डब्बा बघताच मी याच्या प्रेमात पडले. पण पिल्लूला हा कम्फर्टेबल होईल का नाही म्हणून मला थोडंसं डाऊट होता. पण त्याने स्वतःही हा डब्बा त्याला खूप आवडला आणि त्याने मागणी केली आणि मी लगेचच घेऊन दिला त्याला, कारण तसंही त्याला गरज होतीच. आणि स्टीलचा आहे, उगाचच प्लास्टिकचे झाकणं वगैरे असलेले डब्बे का खर्च करायचं ना. आणि त्या मुलांच्या हेल्थसाठी पण तितकं असं नसतं चांगलं, म्हणून मग मी हा डब्बा घेतला. 229ला मिळाला आहे. खूप सुंदर आहे डब्बा आणि आता मी पिल्लूसाठी यूजही करतो आहे. छानपैकी यूज होतो आहे. तुम्हीही घेऊ शकता, डीमार्टमध्ये नक्कीच मिळेल तुम्हाला हा डब्बा. आणि जेवण बघू शकता, असं साधं सिंपल रुचकर बनवलं आहे, जे कमी तेलाचं आणि कमी तिखटाचं आहे. आणि यातलं नेमकं आता काय काय येणार आहे ते सगळं माझं इव्हनिंग स्नॅक्स बनून जातं. तो जे डब्बा रिटर्न आणतो ते मी इव्हनिंग स्नॅक्स म्हणून थोडंसं खाऊन घेते, कारण वाया घालवता कामा नाही ना, त्यासाठी. तर ठीक आहे मंडळी, भेटूया पुन्हा. तुम्ही तुमच्या मुलांना डब्यामध्ये काय काय देतात तेही मला नक्की कळवा आणि काय देऊ शकता त्याच्याही आयडियाज मला कमेंट्सद्वारे कळवा. तर ठीक आहे, भेटूया पुन्हा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके, बाय, टेक केअर.